एक मी वारंवार एक बाब स्पष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी केली की आदरणीय भुजबळ साहेब हे आमच्या सर्वांचेच वरिष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी त्यांची सुद्धा भूमिका आहे. फक्त ते देत असतानाच कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं जावं ही भूमिका त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता 16 नोव्हेंबरला आपण जे काय म्हणतात, कारण माझं आणि भुजबळ साहेबांचं काय आज बोलणं होऊ शकलं नाही, मी जरूर प्रदेशाध्यक्ष नात्याने भुजबळ साहेबांशी नक्कीच बोलेन, कारण ते आम्हा सर्वांचेच वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत. आजच्या सभेच्या अनुषंगाने ते काय बोललेत किंवा त्यांच्या काय भावना आहेत हे निश्चितपणाने आम्ही सगळेजण जाणून घेऊ आणि मग त्याच्यावरती जी काय प्रतिक्रिया असेल ती मी नक्की त्या ठिकाणी देईन. पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने गेले 40 वर्ष भुजबळ साहेब मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी लढत आले, झटत आले, किंवा आतासुद्धा त्यांनी स्पष्टपणाची भूमिका घेत असतानाच मराठा समाजाच्या आरक्षणाला कधी त्यांनी विरोध केला नाही. त्यांचं एक ठाम भूमिका राहिली की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं गेलं पाहिजे. या विषयावर त्यांची मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणूनच आज अहमदनगरचं त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही, परंतु आता आपल्यामार्फत ते, कारण मी आज आपल्याला माहिती आहे की दिवसभर आदरणीय दादांच्या समेतच मी सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये आहे, मी जरूर त्यांच्याशी या विषयावरती बोलेन, समजून घेईन आणि त्या बाबतीमध्ये मग मी नंतर आपल्या जो प्रतिक्रिया देईल. पण ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसांपूर्वी एक चर्चा समोर आली, एक दावा केला गेला अंजली दमानी यांनी की भुजबळ हे भाजपमध्ये जातील आणि मोठे ओबीसी लीडर होतील. मग हे त्याची पार्श्वभूमी आहे का असं वाटतंय का? कारण राजीनामा नाही, बिलकुल त्याची कसली पार्श्वभूमी असण्याचं काही कारण नाही. भुजबळ साहेब पक्ष सोडण्याचा विचार कधी करणार त्या ठिकाणी नाही आहेत. आज ते जे काय बोलले त्या संदर्भामध्ये मी जरूर त्यांच्याशी आज रात्री किंवा उद्या सकाळी निश्चितपणाने बोलेन आणि मग अधिकृत पुन्हा त्या संदर्भातलं प्रदेशाध्यक्ष म्हणून जे आपल्याला जो बोलायचं आहे तर नक्कीच मी भूमिका मांडेन त्या ठिकाणी. पण मग ह्यामध्ये असं कुठे झालेलं आहे की भुजबळ साहेब नाराज आहेत? कारण जर का एवढा मोठा निर्णय ते घेत असतील, राजीनामा देत असतील आणि मग पक्षातल्या प्रदेशाध्यक्षांना माहिती नाही, इतर नेत्यांना माहिती नाही, असं होऊ शकतं का? किंवा ते नाराज आहेत का? मग ह्याचा अर्थ एक असं आहे की या विषयावरती वारंवार त्यांची माझी चर्चा झाली, वारंवार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा त्यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे आपण जे म्हणताय तशी कुठल्याही पद्धतीची नाराजगी नाही, त्यांच्या भावना मात्र ते स्पष्टपणाने मांडत असतात. तो त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे, त्या पद्धतीने ते मांडत आलेत. नाही, जोपर्यंत मी त्यांच्याजवळ बोलत नाही, ते काय आज नेमकं म्हणाले आहे त्याच्या संदर्भातलं मला माहिती अवगत होत नाही, तोपर्यंत या विषयावरती मी काही बोलण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नाही. भुजबळ साहेब मी सांगितलं सातत्याने गेले 30 वर्ष मी सुद्धा त्यांच्यासमोर काम करतो आहे आणि त्याच्यामुळे मला निश्चित त्या संदर्भातली विश्वास आहे. पण तरीसुद्धा आज त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्या बाबतीमध्ये मी त्यांच्याजवळ बोलेन आणि आपल्याजवळ या संदर्भामध्ये प्रतिक्रिया नक्की देईन. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.